सोलापूर शहरासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या उजनी दुहेरी जलवाहिनी प्रकल्पाची पाहणी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केली। यावेळी आयुक्तांनी पाकणी जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पंप हाऊसची माहिती घेतली। त्यानंतर उजनी येथील पंप हाऊस, उजनी दुहेरी पाईपलाईन कोर्सिंग, पंपिंग मशिनरी, जॅकवेल, बीपीटी आदींची माहिती घेतली। यावेळी स्मार्ट सिटी मुख्य तांत्रिक अधिकारी तथा कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील, हरीश नदाफ मक्तेदार, कंपनीचे प्रकल्प अधिकारी अरुण पाटील, स्मार्ट सिटीचे सहाय्यक अभियंता उमर बागवान यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते। सोलापूर शहराला आठवड्यातून 2 वेळा पाणी पुरवठा करण्याच्या उद्दिष्टाने उभारण्यात येत असलेल्या समांतर जलवाहिनी प्रकल्पात 110 किलोमीटर पैकी 108 किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे। उर्वरित केवळ 2 किलोमीटरचे काम मार्च अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे। या प्रकल्पामुळे शहराला 170 MLD क्षमतेचा पाणी पुरवठा शक्य होणार आहे। शहराच्या पाणी पुरवठा सुधारण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या समांतर जलवाहिनी प्रकल्पाला वेग आला असून या प्रकल्पातील पंपगृहातील सर्व 6 पंपांची उपशाची चाचणी यशस्वी झाली आहे। उजनी धरणावर उभारलेल्या नवीन पंपगृहात 1150 अश्वशक्ती क्षमतेचे 6 पंप बसवण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे। समांतर जलवाहिनीच्या टेंभुर्णी बाह्यवळण रस्त्यावरील 1800 मीटर पैकी 1800 मीटर पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे। सद्यस्थितीत 110 किलोमीटर पैकी 108 किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचे काम तसेच 84 किलोमीटरची हायड्रॉलिक चाचणी पूर्ण झाली आहे। उर्वरित 3 किलोमीटर पाईपलाईनचे आणि उर्वरित काम स्मार्ट सिटीचे अधिकारी आणि महापालिका अधिकारी यांच्याशी समन्वय साधून मार्च अखेर पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिल्या। या प्रकल्पामुळे सोलापूरकरांना नियमित पाणी पुरवठा होईल। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।